हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गावरण भाजी. ती म्हणजे कामुण्याची भाजी. ही जी कामुण्याची भाजी आहे ती खूपच उपयोगी आहे. कावीळसाठी तर सगळ्यात उपयोगी. सर्वात आधी आपण भाजीला धुवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे याला धुतलेला आहे. भाजीला नीट पिळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला ओतून टाकायचं आहे. परत ती भाजी आपल्याला घ्यायची आहे परातीमध्ये आणि स्वच्छ पाणी घालून त्याला परत एकदा चोळून त्याच्यामधला जो रस आहे तो सेपरेट करायचा आहे. भाजीला आता आपण सुरुवात करूया. ही आता आपण घट पिळून घेतलेली भाजी आहे. आता इथं मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. चला मग सुरुवात करूया कामुण्याची भाजीची रेसिपीची. आता इथं मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हे सर्व काही त्याच्यामध्ये बारीक भाजून घ्यायचं. आपल्याला लसूण सुद्धा घालायचं आहे. जे 2 कांदे चिरलेले होते बारीक ते सुद्धा घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे चांगलं बारीक मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकताय मिश्रण खूप छानपैकी भाजलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता चांगली चव येण्यासाठी मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. आता आपण घालूया ह्याच्यामध्ये घट पिळलेली कामुण्याची भाजी. ही भाजी आपल्याला दिसताना भरपूर दिसते, पण जेव्हा ही शिजते तेव्हा याचा जो प्रमाण आहे तो खूप कमी होतो. पण भाजी जी खायला आहे ती अप्रतिम खूप छान लागते. आता भाजी म्हटली तर त्याच्यासोबत भाकरी तर पाहिजेत. त्यासाठी चला भाकरी सुद्धा करूया. आता इथं मी करत आहे तांदळाची भाकरी. चला भाकरी सुद्धा आता टमटमीत फुगत आहे. बघितला मंडळी, भाजी अप्रतिम इतकी स्वादिष्ट